नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाची आणि खळबळजनक घटना मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे अशी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाहीये. नरहरी झिरवळ जे की मंत्री आहेत, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री आहेत आणि त्यांच्या मंत्रालयामध्ये अँटी करप्शन ब्युरोनं त्या ठिकाणी धाड मारलेली आहे आणि नरहरी झिरवळ यांचे जे काही लिपिक आहेत राजेंद्र ढेरंगे यांना त्या ठिकाणी 35,000 रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आलेले आहे. मित्रांनो, यानंतर अनेक घडामोडी घडतायत आणि चर्चा आहे की नरहरी झिरवळ यांच्यावर राजकीय ट्रॅप टाकला जातोय का, त्यांचं मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जातोय का, का राजीनामा मागून त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्याचा काही दबाव त्यांच्यावर येतोय का, याविषयी जनसामान्यांमध्ये उलटसुलट चर्चा होते. याही पुढे जाऊन नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घ्यायचा आहे आणि त्याऐवजी मराठवाड्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका नेत्याला मंत्रिमंडळामध्ये घ्यायचंय का, अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता हे अनेक प्रश्न आहेत, हे गंभीर प्रश्न आहेत आणि या प्रश्नाविषयी आपण या ठिकाणी बोलतोय. मित्रांनो, नरहरी झिरवळ हे आदिवासी समाजाचे आहेत आणि विशेष म्हणजे आदिवासी बांधवांमध्ये नरहरी झिरवळ यांची मोठी क्रेज आहे. कारण आदिवासी समाजासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलेत. मी याही पूर्वी आपल्याला सांगितलं की मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून त्यांनी जी सुरक्षा जाळी आहे त्याच्यावरती उडी घेतली होती आणि जे आरक्षण आहे आदिवासी समाजाचं एसटी आरक्षण, यामध्ये दुसऱ्या कुठल्याही जातीला किंवा प्रवर्गाला घेऊ नये, समाविष्ट करू नये, हे आरक्षण असंच राहावं असं नरहरी झिरवळ यांनी सांगितलं होतं. त्याही पुढे जाऊन पेसा कायद्याअंतर्गत जी नोकर भरती आहे ती सुद्धा तात्काळ करावी यासाठी सुद्धा त्यांनी मोठं आंदोलन उभा केलं आणि त्यामुळे आदिवासी समाज हा नरहरी झिरवळ यांना खूप मोठ्या प्रमाणावर मानतोय. मित्रांनो, अजितदादा पवार यांचं विमान अपघाती निधन झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांची जी राष्ट्रवादी आहे ही तुर्तास तरी खिळखिळी म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण सुनेत्राताई पवार यांनी पक्षाची सूत्र घेतलेली आहेत, विधानसभेचे त्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, गटनेत्या झालेल्या आहेत, परंतु अद्याप त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली नाहीये. परंतु दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण ही चर्चा घडत असताना अजित पवार गटाच्या अनेक आमदारांमध्ये वेगळी चर्चा होते, कळबळ पाहायला मिळते. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुद्धा अजितदादा पवार यांच्या गटाचे काही नेते आता आपल्याकडे तात्काळ येऊ शकतात का, ज्याचा पक्षाला फायदा होईल, याची सुद्धा रणनीती आखतायत. भारतीय जनता पार्टी पहिल्यापासून हे सगळं नियोजन करतोय. देशामध्ये आजपर्यंत केंद्रामध्ये सत्ता स्थापन करताना भारतीय जनता पार्टी सोबत 24 पक्ष होते एनडीए मध्ये. आज ते 24 पक्ष कुठं गेले याचा विचार करावा. महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेनेसोबत युती करून भारतीय जनता पार्टी सत्तेत आली, परंतु उद्धव ठाकरे हे आपल्यासोबत आपल्या म्हणण्याप्रमाणे टिकत नाहीत हे लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं शिवसेना उभी फोडलेली आहे आणि त्याचसोबत शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा उभी फोडली आहे. हे सगळं करूनही थांबलेले नाहीत. अनेक नेत्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिलाय आणि हा प्रवेश देताना अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. किरीट सोमय्या जे की भाजपचे नेते आहेत, त्यांनी अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ईडीचे तक्रारी करून ईडीच्या कारवाया त्यांच्यावर कराव्या लावल्या, धाडी मारायला लावलेली आहे आणि हे सगळं केल्यानंतर हे नेते कुठं आहेत, तर हे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आज त्या ठिकाणी सुरक्षित आहेत. आपल्याला माहित असेल की हर्षवर्धन पाटील यांनी यापूर्वी सांगितलं होतं, मी भारतीय जनता पार्टीत आलो त्यामुळे आता मला निवांत झोप लागते, ना कुठली ऍक्शन, ना कुठली कारवाई, ना कुठली नोटीस. याचा अर्थ काय की जर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर तुमच्यावर कुठलीही ऍक्शन आणि कारवाई होणार नाही, चौकशी सुद्धा होणार नाही, असे संकेत त्यांनी स्पष्टपणे दिले होते. आणि त्यामुळे अनेक पक्षांचे पक्ष जरी फोडले असले तरी भाजपनं त्यातले प्रमुख नेते जे की आपल्यासाठी फायद्याचे ठरतात राजकीय दृष्ट्या, त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि तत्पूर्वी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपच केलेले आहेत. हे मी आवर्जून सांगतोय. आणि याच घटनेला आधारून महाराष्ट्रभरामध्ये चर्चा घडतेय की नरहरी झिरवळ हे की सामान्य कुटुंबातून आलेले एक नेतृत्व आहे, आदिवासी समाजातून आलेले आहे आणि अनेक वेळा नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी मतदारसंघातून ते विजयी होत आहेत, निवडून येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेचं उपाध्यक्ष आणि विधानसभेचे कार्यकारी अध्यक्ष पद सुद्धा त्यांनी भूषवलंय. अशा व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत आणलेले, परंतु आता अजित पवारांचंच निधन झाल्यानंतर ते आता इतरत्र जाण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर भारतीय जनता पार्टीचा फायदा होईल. एक आदिवासी मतदार जो झिरवळ यांच्या पाठीमागे आहे तो आपल्याला आपोआप मिळेल, अशी कदाचित भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची रणनीती आणि विचार असू शकतात. यावरती सुद्धा चर्चा घडते. परंतु विधानसभेमध्ये किंवा तुमच्या मंत्रालयामध्ये ईसीबी धाड टाकते. मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता. कारण मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय मंत्रालयावर अँटी करप्शन ब्युरोचे कर्मचारी अधिकारी धाड मारू शकतात यावर माझा विश्वास नाही आणि सामान्य जनतेचा सुद्धा विश्वास नाहीये. कारण मंत्रालय प्रमुख जे काही आहे ते मुख्यमंत्री आहेत,
त्यांना विचारल्याशिवाय मंत्रालयामध्ये धाड कशी पडू शकते? विशेष म्हणजे त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या मंत्र्याच्या कॅबिनमध्ये दालनामध्ये धाड कशी पडेल, आणि तीही भ्रष्टाचाराच्या संदर्भातली आहे. ह्या सगळ्या घडामोडींचा अँटी करप्शन ब्युरोचे कर्मचारी विचार करणार नाहीत का? हा प्रश्न माझ्या मनात आहे, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे. परंतु तरीही जर धाडसी कारवाई अधिकाऱ्यांनी केली असेलच असं जरी मानलं तरी सुद्धा यामध्ये नरहरी झिरवाळ यांचा कुठेही थेट संपर्क आलेला नाही, संबंध आलेला नाहीये. त्यांच्या लिपिकानं 35,000ची लाच घेतली आहे आणि चौकशीमध्ये त्यांनी मंत्र्यांच्या खासगी पीएनं आपल्याला सांगितलं होतं असं सांगितल्याची चर्चा आहे. जर असं असेल तर मग मात्र झिरवाळांकडे चौकशीची सोयी जाते, ते अडचणीत येऊ शकतात. जर सत्ताधारी मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि पक्षाने ठरवलं तर, जर नाही ठरवलं तर त्याच्यातून ते बचावही करू शकतात. मग यासाठी काही नियम अटी आहेत का? जर तुम्हाला यातून वाचायचं असेल तर मग तुम्ही काय केलं पाहिजे? मग तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे किंवा आमच्या सोबत राहिलं पाहिजे, अशी काही विचारसरणी किंवा असा काही दबाव नरहरी झिरवाळ यांच्यावर येतोय का? अशी चर्चा ही सोशल मीडियाच्या माध्यमातून घडताना दिसतेय. अद्याप याविषयी मी काही स्पष्ट बोलू शकणार नाही, परंतु नरहरी झिरवाळ यांच्यावरती जो ट्रॅप आहे हा राजकीय ट्रॅप आहे का, अशी चर्चा घडते. त्याचं कारण असं आहे की याच राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत दोन गट आहेत, एक अजित पवार गट आणि एक शरद पवार गट. हा जरी वेगळा झाला असला तरी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दोन गट आहेत. त्यांचं सातत्यानं अजितदादा पवारांशी जमत नव्हतं, पण पर्याय नसल्यामुळं त्या ठिकाणी राहावं लागलं. आजही अजितदादांच्या निधनानंतर याच राष्ट्रवादीमधले अनेक नेते राष्ट्रवादी पक्षात जरी असले, तणानं जरी असले, तरी मनानं मात्र ते भारतीय जनता पार्टी सोबत गेलेले. त्यांचं शब्द न शब्द भारतीय जनता पार्टी ऐकते आणि भारतीय जनता पार्टीचे आदेश सुद्धा हे नेते मंडळी ऐकतात. हे काही लपून राहिलेलं नाहीये. आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्याच एका गटाला मंत्रिपद पाहिजे, परंतु राष्ट्रवादीला जी मंत्रिपद आलेली आहे त्याची संख्या मर्यादित आहे. आणि मग त्या मर्यादित संख्येमध्ये आता मंत्रिपद द्यायचं कसं नव्यानं? त्यासाठी नरहरी झिरवाळ यांच्यावर ट्रॅप टाकून त्यांचं मंत्रिपद काढून घ्यायचंय का? त्यांचा राजीनामा घेऊन मराठवाड्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्याला मंत्रिमंडळात आणून पुन्हा एकदा बळ देण्याची चर्चा आहे, त्या मंत्र्याला, त्या आमदाराला पुन्हा मंत्रिपदावर घ्यायचंय का, ही चर्चा सुद्धा या ठिकाणी घडताना दिसतेय. जर असं असेल तर मग मराठवाड्यातला तो नेमका आमदार कोण आहे की ज्याविषयी भारतीय जनता पार्टीला तो आमदार मंत्रिमंडळात असावा असं वाटतं, याच्यावर सुद्धा चर्चा घडताना दिसतेय. मित्रांनो, तसं जर पाहिलं तर अजित पवार राष्ट्रवादी गटाची ही तिसरी विकेट आहे. अद्याप नरहरी झिरवाळ यांची विकेट गेलेली नाहीये, परंतु दोन मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. त्यामध्ये बीड जिल्ह्यातले धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे, कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण जे गंभीर स्वरूपाचं झालं होतं त्याच्यातले जे आरोपी आहेत ते धनंजय मुंडे यांचे जवळचे निकटवर्तीय आहेत आणि त्यांच्या अनेक व्यवहाराशी धनंजय मुंडे यांचे सुद्धा व्यवहार संबंधित आहेत. आणि त्यामुळे धनंजय मुंडेवर दबाव वाढून त्यांना तो मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला ही विकेट आहे. आणि दुसरा जो काही माणिकराव कोकाटे आहे त्यांनी शासकीय सदनिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यामुळं कोर्टानं सुद्धा त्यांच्यावर ताशेरे ओढलेले, त्यांना त्या ठिकाणी दोषी ठरवलेले. परंतु आणखी वरच्या कोर्टामध्ये ते गेल्यामुळं त्याचीही तारीख होती, परंतु त्याची तारीख लांबलेली आहे. 8 दिवस पुढे ती सुनावणी ढकलली आहे. त्यामुळं माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे, ही दुसरी विकेट आहे. आणि तिसरी झिरवाळांची आता या ठिकाणी होती की काय अशी शंका येते. एवढं जरी असलं तरी सुद्धा या घटनेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. राजकीय विश्लेषकांचं मत आहे की नरहरी झिरवाळ यांच्यावर कारवाई जर झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडू शकते. जर त्यांचा राजीनामा घेतला तरी आदिवासी जो समाज आहे तो मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात आहे, विशेषतः मराठवाड्यात सुद्धा आहे. जर असा राजीनामा घेतला तर हा आदिवासी समाज बांधव हा झिरवाळ यांच्या पाठीमागे उभा राहील आणि ते जे भूमिका घेतील त्याच भूमिकेशी ते सोबत राहून त्यांचा राजीनामा घेतल्यावर जो राजीनामा घेईल त्याच्या विरोधात तो भावना जाऊ शकते. दुसरा भाग असा आहे की जर झिरवाळांना या ठिकाणी राजीनामा घेतला नाही, परंतु जर त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये जर त्यांना पक्षप्रवेश जर होणार असेल, जर झालं तसं, तर मात्र आदिवासी समाज हा झिरवाळांच्या पाठीमागे असलेला तो आपोआप भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि एक आदिवासी समाजाचं खंबीर नेतृत्व सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये भविष्यात आपल्याला पाहायला मिळालं तर काही वावगं वाटू नये. तसं पाहिलं तर नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी विचारसरणीचे आहेत, बहुजन आणि परिवर्तनवादी विचारसरणीचे आहेत. ह्या सगळ्या जरी घडामोडी असल्या तर राजकारणात काहीही होऊ शकतं आणि गेल्या 5 वर्षामध्ये राजकारणातल्या अनेक घडामोडी, अनेक तत्व आपण मोडकळीस निघालेले या ठिकाणी पाहिले. ध्येय धोरणं ही कोणत्याही पक्षातल्या नेत्यांकडे राहिली आहे असं वाटत नाहीये. आणि त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप करणं किंवा त्यांच्यावर ईडीच्या कारवाई करणं किंवा एखादी चौकशी लावणं आणि त्यानंतर त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देणं ही भारतीय जनता पार्टीची रणनीती गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्रानं नव्हे उभ्या देशानं पाहिलेली आहे. यामध्ये वेगळं काही सांगण्याची गरज नाही. परंतु आज तरी नरहरी झिरवाळ
यांच्यावर राजकीय ट्रॅप टाकलाय का, हा प्रश्न उपस्थित राहतोय. आणि दुसरा भाग, मंत्रिपदासाठी मराठवाड्यातला कोणत्या नेत्याला प्रेझेंट करण्यासाठी ही घडामोडी घडतेय का, आणि राष्ट्रवादीमध्ये जी अंतर्गत गटबाजी झाली आहे त्या गटबाजीला नेमकं खतपाणी कोण घालतंय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयामध्ये एक लिपिक थेटपणे जाहीररित्या 35,000 रुपयाची लाच अशा पद्धतीने घेऊ शकतो का? आणि जर तो घेत असेल तर मंत्रालयात भ्रष्टाचार होतोच, हा अनेकांचे आरोप आहेत. त्या ठिकाणी पैसा घेतला जातो, अनेक कामं केली जातात, हाही आरोप आहे. परंतु मंत्री महोदय त्या दालनामध्ये उपस्थित नसताना अशी घटना घडतीये. नेमकं या घटनेमागचं रहस्य काय? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डीएच न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.